हॅपी बर्थडे टू मी. हॅलो काय सिद्धूनं किती छान डेकोरेशन केले मी तुम्हाला दाखवते. टन 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 टन. तर शर्वरी तुला कसं वाटलं डेकोरेशन? मला खूप भारी वाटलं. मला खूप भारी वाटलं. आता मला गिफ्ट उघडून बघायचंय. यस, आता आपण गिफ्ट ओपन करून बघणार आहेत की जे मी शर्वरीसाठी आणले होते. तर चला लेट्स गो. चला बघूया. आपण बघूया आता तिला कसं वाटतंय ते. पहिले कोणतं उघडू? पहिले छोटंच उघड. छोटा उघडू. डेकोरेशन जाऊ द्या, पण तुला चिकटपट्टी ट्रान्सपरंट वाली नाही सापडली. गाईज एफर्ट मॅटर्स. मी ते असं लावली की आता तुम्ही जर हा बॉक्स उलटा करून बघितला, हे दोन्ही बॉक्स एकदा उलटे करून दाखवू शर्वरी. हे बघा, म्हणजे इंजिनिअरिंग मी याच्यासाठीच केली होती की अशा टाईपचा मला काहीतरी नवीन शोध लावता यावे, जेणेकरून ते पुढून गिफ्ट असं वाटतंय की वाह काय पॅक केलंय. बट तू इतकं Only- भारी फोल्डिंग कशी केली? हे जे ते करावं लागतं. गेस कर तुला काय वाटतं. गेस गेस करू का आधी? ज्वेलरी. ओके, उघडून बघ आता. तर बघूया गाईस एक्झॅक्टली काय कळालं नाही अजून. जी शॉक काय असतं? बघ ना उघडून. आता काढून टाकते. फाडून टाकते ते त्याच लायकीचं. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं तुझ्या ऑफिस मधलं कोणतरी घड्याळ आहे का ही? बघ बरं. ही घड्याळ आहे. ओपन करून बघ एकदा. ही सिद्धूनी मला लग्नामध्ये दिलेली आहे आणि ही सिद्धूनी आता मला कशामध्ये दिलेली आहे? बर्थडे. सेकंड बर्थडेला दिली. नाही, लग्नानंतरच्या सेकंड बर्थडेला दिली. बाजूबाजूला बाजूला घाल, छान वाटत. तुला कलर आवडला का? मस्त आहे यार, खूप सही आहे. आणि याच्यामधला किती पैसे घातले याच्यामधला मला हा बेस्ट कलर वाटत होता म्हणून मी हा चूज केला. तर गाईज आता ही उद्यापासून सॉरी, आता या Office ला दोन्ही घालून घड्याळ दे. अशाच घालणार आहे. अशा नाही घालणार. एका हातात पण एका हातात एक घड्याळ भेटल्यावर माझा चांगला टाइम सुरू झाला. 2 घड्याळ भेटल्यावर माझा डबल चांगला टाइम सुरू. आता मला मोठं गिफ्ट उघडायचं. जुगाडू पॅकिंग आहे पण गिफ्ट खूप छान आहे. आपण आता दुसरं गिफ्ट बघूया. आय लाईक दिस ऑल्सो. ते पण गाईज मी चुकून फ्रेंडशिप बँडचं मागवलं. मला वाटलं होतं की ती रिबन येईल. मी या गोष्टींमध्ये खूप होती. म्हणजे पण यावेळेस पहिल्यांदा मी असं केलं की मी गिफ्ट पॅक करून पण आणू शकलो असतो, बट मी ट्राय केलं की मी स्वतः म्हणजे करेल. मला माहिती मी ते खूप छान पद्धतीने पॅकिंग केली आहे. आय होप शर्वरीला पण ते पण आवडेल. तो चाकू ठेवलाय मी, ते क्रॉप करा आधी. मी एक वर्ड वाचलाय. डू आय नो दिस गिफ्ट ऑलरेडी? डू आय नो दिस? बघू आपण आता हे शर्वरीला गिफ्ट कसं वाटतंय. यार सिद्धू, हे जे ते ना जे तू मला असं वाटतंय सिद्धू यार तू खूप फालतू खर्च केला. आणि आज डिसाइड होईल की एकतर माझा ऑरा प्लस जाणार नाही तर ऑरा मायनस जाणार, कारण मी या शूजची साईज जी ती मनाने दिलेली. शूज मला माहिती आहे तुझं शूज मागवलं. हग दिया मला ह्याच्यावरती Nike.in दिसलं. गाईज मी फक केला आधीच. माझ्यासाठी हे सगळंच नवीन आहे. तर आता आपण बघूया. 1 2 3. मी
मॅनिफेस्ट करते एक कलर, ठीक आहे, हा. एक कलर मी मॅनिफेस्ट करते हा. आणि त्या कलरचा हा शूज असला पाहिजे. मला कळेना, मी कन्फ्युज झालीये पण ठीक ठीक. सांग. थोडा रेड अँड ब्लू पाहिजे मला, थोडस रेड. मी बघू का आता मला कसं बघ राहिलं असं बघ राहिलं. बघ बघू कर ओपन. अच्छा, मला वाटलं दिसतंय. बाप यार सिद्धू, किती सही शूज आहे हा. आता हा मी जिमला नाही वापरणार, आता हा मी रोज वापरेल रोज वापरायला. अरे कहना क्या चाहते हो? रोज घालायला वापरेल. काय म्हणत होती तू आपल्या हॉलच्या थीमला? याने मला 3दा कट केलं, मी बोलत होते आणि मला कट करून टाकलं. गाईज मी व्लॉगच पहिल्यांदा बनवतो, म्हणजे आम्ही, त्याच्यामुळे मला माहित नाही एक्झॅक्ट कसं बरं, वर्क. ठीक. आणि आता sorry, box शर्वरी पण काय खूप म्हणले छान माहिती का, आपल्या हॉलच्याच कलरचा शर्ट आहे हा. इकडे पडदे दाखव. नाही बट मला हे Theme. तुला अजूनही कळालं नसेल तर सांगतो, हा शर्ट नाही शूज आहे. कौन है ये लोग? शर्ट नाही, शूज आपल्या हॉलच्या थीमचा. इकडे बघ, इकडे कर, इकडे. हे बघा हीच आम्ही हॉलची थीम अशी ठेवली. Oh my तर God. मी विचार केला की हा हॉलमध्ये घालायला एक शूज हवाय, तर मग मी या कलरचा एक शूज घेतला. माझ्या बर्थडेच्या वेळेस शर्वरीनी मला रॉंग गिफ्ट केला होता, तर मी तिला आता राईट गिफ्ट केला. क्या जोक मारा भाई. अभी मैं शूज पहन रही हूँ, आगे बढ़ रही हूँ. गाईज जसं तुम्ही बघू शकता आपलं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. डेकोरेशनचं मी नफ कौतुक याच्यामुळे नाही केलं, कारण मला तेव्हा गिफ्ट बघायचे होते आणि आता मी गिफ्ट बघितलं आणि मला डेकोरेशन पण खूप आवडलं आणि मला केक पण खूप आवडला. केक इज पांड्याचे दोन्ही काना आम्ही खाऊन टाकले. शर्वरीचं हे तर बघायचंच राहिलं. ओपन विथ अ स्माइल. डिअर सिद्धांत देशमुख, सिद्धांत तुषार. सिद्धू मला म्हणला की हे उघड आणि मी जेव्हा उघडलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे डिअर सिद्धांत देशमुख, Guys. सिद्धांत तुषार. गाईज मी त्याच्यात एक मेसेज दिस इज द नोट. त्यांनी त्याच्यामध्ये एक मेसेज लिहिला होता शर्वरीसाठी. त्यांनी त्याच्यामध्ये शेवटी मी जे माझं नाव दिलंय तेच लिहिलंय, जसं तुम्ही बघू शकता. नशीब आहे शूजच्या बाबतीत नाही झालं की नुसती लेस नाही आली. काय लिहिलं होतं तू? चल तू सांग. आता नाही आठवत. अरे तू त्यांना काहीतरी पाठवलं असशील ना, आता नाही आठवत. पण तू लिहिलेला असशील ना कुठे ना आता कुठं. नाही आठवत. अरे पण तू लिहिलेला असशील ना भाई. मी लिहिलेलं नव्हतं ते, ऑन स्पॉट ऑन स्पॉट तू त्या ह्याच्यात ते टाकलेला असशील. म्हणजे इतके चांगले शूज घेऊन मला घरभर फिरायला लावू नकोस. ते शूज फिरायसाठीच घेतलेत आपण. तर गाईज हा होता आमचा पहिला व्लॉग. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा आवडला असेल, आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खाली कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला कसं